चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे 4 ओव्हरची मॅच. प्रियेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर होतोय सज्ज. समोर बॅटर आहे सोपान. शशिकांत स्मृती सरसोल हार्ड लक टीम खूप चांगला खेळ या स्पर्धेतनं दर्शवला. पहिलाच बॉल सोपान आहे त्या ठिकाणी. मुकेश आलाय त्या ठिकाणी अगदी क्विक वेगानं अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण ते मैदानात होते. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. तिथे सोपान बॅटिंग करण्याकरता तो सज्ज आहे ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल त्याच्या विपक्षात प्रियेश पाटील. चांगला बॉल. अगदी त्या अगोदरचा चेंडू ज्या वेगाने टाकला ना त्यापेक्षा कितीतरी वेग कमी. अगदी आपल्या गोलंदाजीतनं व्हेरिएशन ते मैदानात तो दाखवतोय. अगदी कमी वेगाने बॉल टाकला आणि तिथे मग डॉट बॉल निर्धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सोपानच्या विपक्षात प्रियेश पाटील. पुन्हा एकदा प्रियेश पाटील एक मोठ्या तालमीतला एक मोठा गोलंदाज आहे हे विसरून जमणार नाहीये. सोपानने या अगोदर चांगली बॅटिंग केली आहे. त्याला याही मॅच मधनं चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की महत्वपूर्ण आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे जिथे टॉप 4 मध्ये जाण्याचा हा संघर्ष या दोन टीम मधनं. पुढचा बॉल पुढे आलाय. फटका चांगला सजवलाय. तिथे गॅप आहे. बॉल 1 बाउन्स जाईल. बॉल जाईल चौकारापर्यंत. 4. धावसंख्या 4 ची स्कोर कार्ड वर लागली आहे. सोपानला आपण पाहतोय ऑन बॅटिंग मार्कवर. त्याच्या विपक्षात प्रियेश पाटील. पुढचा बॉल तिथे एकदा वेगानं कंप्लीट केली. दीक्षित आलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण ते मैदानात होते. सिंगल तिथे डबलचा करण्याचा प्रयत्न होता मात्र तसं मैदानात काही होत नाहीये. तिथे सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 बिनबाद 5 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. पहिलं षटक आपण प्रियेश पाटीलचं पाहतोय. 5 बॉल ते प्रियेश पाटीलने आतापर्यंत हाताळले. शेवटचा आणि अंतिमचा बॉल या ओव्हर मधनं जिथे डावकुरा हाताचा बॅटर त्याच्या विपक्षात हा शेवटचा चेंडू इथून पुढे टाकावा लागेल. चला मॅच थोडी घाई करा. अभिनव पाटील आणि टीम आपल्याला सेकंड इनिंग मधनं बॅटिंग करायची हे लक्षात असू द्यात. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस तो आपण पाहणार आहोत जिथे घोषित क्षेत्र डिक्लेअर झोन तिथे आहे. तिथे बॉल गेलाय आणि एक धाव. पुढचा बॉल तिथे डॉट बॉल. पियुष भोईरला आपण पाहतोय. पुढचा बॉल तिथे अभिनव पाटील. आज अभिनव पाटीलच्या हातात बॉल बसत नाहीये. अभिनव पाटीलने सोडलेला हा दुसरा झेल आहे. 3रा झेल सुटलाय. सचिन पष्टेने लगेच आठवण करून दिली बाबा 3रा झेल आहे. 7 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. जाऊयात मॅच मध्ये. पियुष भोईर पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं. 3रा बॉल. चांगला बॉल दर्जेदार
तिथे शांत ठेवलंय बॅटरला पियुष भोईर. मी वारंवार उल्लेख करतो, चांगली गोलंदाजी त्यानं सातत्य ठेवलंय आपल्या गोलंदाजीतनं. आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये तिथे. या अगोदरची चांगली मॅच, एक चांगला कडा मुकाबला, कडा संघर्ष तो आपण दोन टीम मधनं पाहिला आणि एस पी बिलोशीकरांनी तो सामना जिंकला. तिथे आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम वाईट यॉर्करवर ती गोलंदाजी होतीये. तिथे दर्जेदार स्विंग देखील आपण पाहिला या बॉलवरनं. अगदी तिथे डॉट बॉल होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. आता पुढे सरसावत बॉल खेळलाय, तिथे फटका फसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण ते मैदानात न होते. सिंगल ती कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 8 लागली आहे. पियुषनं फक्त 2 धावा आता आपल्या गोलंदाजीत दिल्या. चांगली गोलंदाजी ती पियुष करतोय. व्हाईट बॉल. तिथे या व्हाईटच्या मदतीने 9. दीक्षित पुढचा बॉल तिथे 1 बाउन्स. चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. दीक्षितनं ज्या पद्धतीनं पियुषनं गोलंदाजी केली ना, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून ती गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. 13 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. तिथे पुढचा बॉल दीक्षित आहे बॉलिंग ट्रॅकवर ना. पुढचा बॉल तिथे फटका तर चांगला आहे, मात्र प्रियेश पाटील तो जज करतोय आणि विकेट. फलंदाज बाद. जिथे विकेट जातीये फलंदाज बाद.
योगेश भुईरकडनं बॅटिंगची आशा होती आणि तो योगेश तो परतीच्या प्रवासाला आलाय. सकाळच्या सत्रातनं जय हनुमान गांधरे संघाला पराभूत केलं, चांगला विजयी संपादन केला. तदनंतर मात्र रितेश राऊत अँड टीम केळीचा पाडा या टीमला देखील पराभूत केलं आणि इथपर्यंत येऊन जो संघ इथे एस पी बिलोशी संघासमोर खेळताना आपल्याला दिसतोय. तिथे आणखीन एक डॉट बॉल, बरेचसे डॉट बॉल ते इथे यायला सुरुवात झाली आहे. येणारे डॉट बॉल तुम्हाला कमी धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतील. कुठेतरी धावसंख्येवर रोख तो लावला जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिमित असेल 13. त्याचे सिंगल ती वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो होतोय. धावसंख्या विकेट 14 ही धावसंख्या असताना आणखीन एक बॅटर तो बाद. धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा आहे. तिथे बॉलचा पाठलाग होतोय. घोषित क्षेत्र तिथे बॉल जातोय. सिंगल. पुढचा बॉल जिथे बॉलला उशिरा नका होईना मात्र येतोय षटकार. 6. सवयत मॅच मध्ये तिथे पुढचा बॉल वाईट तो घोषित केला जातोय. ऑफिशियल पंच गुरुनाथ मोकाशी यांना आपण पाहतोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. स्कोर कार्डवर धावा जातील 22 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. पुढचा बॉल तिथे अभिनय पाटीलने प्रयत्न केला होता. जिथे घोषित क्षेत्र तिथे बॉल गेला. धावसंख्या 1 न वाढतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 23 धावा. पुढचा बॉल पुढे आलाय आणि फटका चांगला सजवलाय. तिथे रुपेश पाटील त्याच्याही वर्ण बॉलला पाठवलाय षटकार. 6. शेवटच्या ओव्हरला का होईना मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. तिथे षटकार आलाय. सोपान जो ओपनिंग करता बॅटिंग करण्याकरता गेला होता तो मात्र शेवटच्या ओव्हर मधनं आक्रमक झालाय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे, दीक्षित आहे त्या ठिकाणी. एक टप्प्याकर बॉलला फील्ड केले, सिंगल ती कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न तो मैदानातनं तिथे बाद करून जाईल बॅटर. 30-30. विजयाकरता अभिनव पाटील आणि टीम SP बिलोशी आपल्याला 31 धावा कराव्या लागतील. उद्या या मैदानावर जर आपण पाहिलं तर एक गाव एक ओपन या टीम आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात या मैदानावर आंबोडे, वॉरेट, अकलोली, गणेशपुरी हे संघ ते इथे येणार आहेत. उद्या देखील चांगला खेळ तो या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊयात मॅच मध्ये जिथे विजयाकरता 31 धावांचं आव्हान आहे. अभिनव पाटील आणि रुपेश पाटील ती पाटील बंधूंची जोडी ती मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 ला सुरुवात करतोय देवा. आजच्या प्रत्येक मॅच मधनं देवानं कमालीची गोलंदाजी केली आहे. याही मॅच मधनं ती चांगली गोलंदाजी ती देवाला करावी लागेल, कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. टॉप 4 मध्ये जाण्याकरता हा संघर्ष तो मैदानात आपण पाहतोय. अभिनव पाटीलच्या विपक्षात पहिला बॉल, जिथे पहिलाच बॉल गेलाय चौकार 4.
ट्रॉफिक झाली आहे, त्या गाड्या बाईक्स त्या बाजूला घ्या प्लीज. आता आयोजक तिथे आले तर मग गाडीची त्या हवा काढण्यात येईल. तर रस्त्यावरच्या बाईक आहेत, प्लीज प्रेक्षक वर्ग आपणास विनंती करतो की थोडा बाजूला घ्या. पुढचा बॉल रुपेश पाटील, मिस टायमिंग स्ट्रोक आणि वाह दर्जेदार झेल टिपलाय, फलंदाज बाद. जिथे रुपेश पाटील तो येतोय परतीच्या प्रवासाला. आणि नवीन बॅटर मैदानात मुकेश तो दाखल झालाय. जिथे धाव न घेणं पसंत केलं. पहिला बॉल जो आपण जर पाहिला तर त्यावर अभिनव पाटीलनं खेळला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी रुपेश तो बाद झाला आणि धावसंख्या 5 या धावसंख्येवर असताना येणारे 20 बॉल आता विजयाकरता 26 ची गरज आहे. 20 बॉल 26 समीकरण मुकेश. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, तिथे बॅकअपला खेळाडू आले. सिंगल ती अर्जित झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6 ती स्कोर कार्डवर लागतीये. 6 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना 31 धावांपर्यंत जायचंय. ॲडव्होकेट दिनेश कोदे ऑफिशियल पंच आपण पाहतोय, चांगलं समालोचन आपण त्यांचं देखील ऐकलं. तिथे अभिनव पाटील बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. त्याच्या विपक्षात पुढचा बॉल अभिनव पाटीलच्या विपक्षात. पुढचा चेंडू तिथे बदल आले तर चुकलाय, माघारी परतलाय. नव्या उमेदीने नव्या जोशाने एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. जिथे गॅप आहे बॉल जाईल चौकार. 4. विजयाकरता 18 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. चेंडू 21 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं यश तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतोय मुकेशच्या विपक्षात. स्टेट ड्राईव्ह न फटका खेचलाय, तिथे गॅप आहे. बॉल जाईल दणदण करत. चौकार.
येणारे 15 बॉल 16 ची गरज आहे. डॉट बॉल. येणारे 14 बॉल आणि विजयाकरता 16 धावांची आवश्यकता आहे. मुकेशला आपण पाहतोय या अगोदर स्विच देखील खेळण्याचा प्रयत्न मुकेशने केला. 14 बॉल 16 ची गरज असताना मॅच आपण रंगतीय मॅच मैदानात चालू आहे. SP बिलोशी आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहतोय ओमसाई कोणे हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसत आहेत. या अगोदर एक चांगली लढत ती संपन्न झाली. हार्डलक टीम सरसोळ. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये जिथे अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कलाटणी द्यायची असेल ना तर विकेट त्या घेणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. वा दर्जेदार बॉल जिथे शांत ठेवलंय. जिथे आता या मॅच मधनं 13 बॉल आणि विजयाकरता 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मधनं एक बॉल तो महत्वपूर्ण चेंडू इथून पुढे टाकण्याकरता यश तो सज्ज होतोय. जमेची बाजू आहे. अभिनव पाटील नॉर्शकर यांकडनं उभा आहे. पुढचा बॉल घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय. सिंगल ती अर्जित होतीये. धावसंख्या 12 बॉल. आता विजयाकरता 15 धावांची गरज आहे. 12-15चं समीकरण. येणारे 12 बॉल विजयाकरता 15 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच स्पीडअप करायची आहे. चला टीम ओमसाई कोणे जास्तीचा वेळ जातोय. आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला सुरुवात करायची. अभिनव पाटील आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर 12 बॉल आणि विजयाकरता 15 धावा. निहार आलाय गोलंदाजी करण्याकरता. येणारे 12 बॉल विजयाकरता 15 धावांची आवश्यकता आहे. अभिनव पाटील स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल तिथे बॉल वाईट तो दर्शवला जातोय. एक्स्ट्रा धाव नॉन क्लेबल चेंडू तो इथे घोषित होतोय. येणारे बॉल 12 बॉल मध्ये विजयाकरता 14 धावांची आवश्यकता आहे. एक विकेट तो आतापर्यंत गेलाय रुपेश पाटीलच्या रूपानं. मुकेश तो वनडाऊनला फलंदाजीला आलाय. 12 बॉल विजयाकरता 14 धावांची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल विजयाकरता 12 धावांची आवश्यकता आहे. दहा बॉल विजयाकरता 12 धावांची आवश्यकता आहे. अभिनव पाटील ऑन बॅटिंग मार्कवर. पुढचा बॉल जिथे एका धावे करता संघर्ष तो मैदानात दिसतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न
तिथे बचावला गेला. बॅकअपला खेळाडू आहे, लगेच बॉलची फेकी केली आहे. वा, दर्जेदार क्षेत्ररक्षण ते मैदानात दाखवलं जात आहे. संघर्ष एका धावे करता तो करायला लावलाय SP बिलोशी या टीमला. मात्र आता विजया करता 9 बॉल, विजया करता 11 धावांची आवश्यकता आहे. मुकेश आणि अभिनव पाटील, अभि तो मैदानात उभा आहे. निहार प्रत्येक बॉल विचारपूर्वक मोठ्या पटक्यांपासून अगदी शांत ठेवलंय, मोठ्या पटक्यांपासून लांब ठेवलंय. पुढचा बॉल, वा, दर्जेदार. तिथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. निर्धाव चेंडू, येणारे डॉट बॉल ते प्रेशर क्रिएट करणारे असतील. इथे निर्धाव चेंडू. क्षमता आहे मुकेश मध्ये, क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची मुकेश मध्ये. मोठे पटके या अगोदर त्यांनी खेळलेत, अशा मॅच कित्येक जिंकवल्यात देखील त्याने. चांगला खेळ तो करावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, जिथे विकेट जातीये, फलंदाज बाद. तो आलाय, सुभाष आलाय मैदानात. कारण की या अगोदर सर्व मॅच ज्या संपूर्ण दिवसात जर कोणी आज बॅटिंग केली असेल ना, दर्जेदार बॅटिंग, तर ते नाव आहे सुभाष. सुभाष. येणारे बॉल, विजया करता 7 बॉल आणि धावांची गरज आहे. 11 धावा, 7 बॉल 11. जिथे चेंडू हवेत आहे, तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड पुढे जातीये. येणारे 6 बॉल, विजया करता 9 धावा. बिलोशीकरांचे जे सपोर्टर आलेत त्यांचा आवाज थोडा आता कमी झालाय. 6 बॉल, विजया करता 9 धावांची आवश्यकता आहे. आता शिट्या यायला सुरुवात झाली आहे. सहा बॉल, विजया करता 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. अभिनव पाटील तो मैदानात उभा आहे. 6 बॉल 9 धावा, निर्णायक 6 बॉल. या मॅचचं भवितव्य घडवणारा टॉप 4 मध्ये कोणता टीम, कोणता संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. पहिले 3 बॉल ते निर्णायक आहेत. बॉलिंग ट्रॅक वरनं आकाश, याच आकाशनं सकाळच्या सत्रातनं जयमान गांधरेकरांना बॅकफुटला टाकलं होतं. मात्र समोर अभिनव पाटील आहे, नॉन स्ट्रायकर एंड कडे सुभाष आहे. क्षमता आहे सुभाष मध्ये देखील, अभिनव पाटील मध्ये देखील. पहिला बॉल त्याच्या विपक्षात, तिथे सिंगल ती वेगाने कंप्लीट केली जाते. सुभाष स्ट्रायकर एंड वर येतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो नाही. थांब करता करता दुसरी धाव ती घेतली जाते. तिथे 2 धावा त्या सेव्ह केल्यात. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचतोय. 2 धावा. येणारी एक धाव ती रोखावी लागेल, येणारा एक धाव ती थांबवावी लागेल. ती टीम ओमसाई कुणेकरांना. मॅचचं समीकरण बनलंय. येणारे 5 बॉल, विजया करता 7 धावांची आवश्यकता आहे. जो प्रेक्षक वर्ग घरी जायला निघाला होता तो थांबलाय आता मॅच पाहण्याकरता. 5 बॉल 7 ची मॅच आहे. तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं आकाश तो सज्ज होतोय. चांगली मॅच, दर्जेदार मॅच ती मैदानातनं. संदीपजी पाटील साहेब देखील मागे होते, ते आता पुढे आलेत मॅच पाहण्याकरता. अगदी त्यांच्या माध्यमातून सर्व SP बिलोशी संघ तो मैदानात आपण पाहतोय. पुढचा बॉल, तिथे अभिनव पाटील हात तडाखा. तिथे षटकार आलाय. या षटकारानं तिथे दूर झाडीत मारलेला, काय ती झाडी ना काय तो डोंगर ना, सगळं ओके. षटकार 6. आता राहुल भोईर देखील पुढे आलेत. तिथे एका धावेची आता गरज आहे. या मॅच मध्ये कलाटणी देणारा हा षटकार आहे. अभिनव पाटीलने अशा कित्येक मॅच काढल्यात, मात्र स्वतःवर प्रेशर घेऊन खेळणारा तो अभिनव पाटील नाहीये. अशा कित्येक मॅच आपल्या बाजूने त्यानं खेचून नेल्यात. तो अभिनव पाटील मैदानात आहे. आत्मविश्वास तो त्याच्याकडे आहे आणि कॉन्फिडन्स तो हाय लेवलचा आहे. कारण की कित्येक मॅच, कित्येक स्पर्धा त्यानं जिंकवल्यात. आणि इथे एका धावेची आवश्यकता असताना येणारे बॉल 4, विजया करता एका धावेची गरज आहे. पुढचा बॉल,
तिथे डॉट बॉल निर्धाव. इथनं कमबॅक करतील का कोणेकर? इथनं जर कमबॅक झाला तर आज कोणेकरांची दिवाळी आजच साजरी होईल. तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू. येणारे 3 बॉल विजयाकरता 1 धावेची आवश्यकता आहे. अभिनव पाटीलनं सिंगल घेऊन प्रयत्न केला होता, तर सिंगल घेऊन हा विजय आपण सेलिब्रेट करण्याचा, मात्र तिथे तो डॉट बॉल गेलाय. येणारे 3 बॉल विजयाकरता 1 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल तिथे अभिनव पाटील. हा आणखीन एक तडाखा, षटकार, खेळ खलास. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ तो टीम SP बिलोशी, संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून टीम SP बिलोशी टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ तो जाऊन पोहोचलाय. पहिल्या दिवशी टीम FDC कुडूस तो दाखल झाला टॉप 4 मध्ये. या दुसऱ्या दिवसात टीम SP बिलोशी अगदी ते चाहते, जे सपोर्टर ते टीमच्या पाठीशी असतात, ते सर्व सपोर्टर किंवा मग सर्व स्पॉन्सर्स SP बिलोशीकरांचे ते समोर येत आहेत आणि अगदी चांगला खेळ राहिला, दर्जेदार आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्या टीम SP बिलोशी करता. आणि हार्ड लक टीम